हे प्रेम, हा कळवळा, हा भाव, हा काही सहजासहजी प्राप्त होत नाही. एखाद्याला पैशाविषयी प्रेम असतं, एखाद्याला शेतीविषयी प्रेम असतं, एखाद्याला सौंदर्याविषयी प्रेम असतं. प्रेमाचे विषय भिन्न भिन्न आहेत. पण हे सगळे प्रेमाचे विषय हे शाश्वत नाहीत, सत्य नाहीत, नित्य नाहीत, चिरंतन नाहीत. ते सगळे विषय हे कसे आहेत? हे मृगजळासारखे आहेत. हरणाला जसं त्या मृगजळावर प्रेम, तसं आपण एक हरिण झालो आहे या संसारामध्ये. आणि आपल्याला वाटतं की माझं तिथं गेल्यानंतर माझी तृष्णा काय होईल? भागेल. म्हणून आपण देह बदलले. आजपर्यंत गावं सुद्धा बदलली. आपण गावं बदलून या गावात आलो. आता या गावातही आपण राहणार नाही, परत देह बदलणार. पण आपली जी तृष्णा आहे ती शांत झाली का? नाही झाली. तृष्णा शांत करण्यासाठी आजपर्यंत आम्ही बऱ्याच गोष्टी केल्या. लहानाचे मोठे झालो, शिकलो, संसार उभा केला, मुलं झाली, मुलांना नोकऱ्या लागल्या, त्यांची पत्नी आली, त्यांना नोकऱ्या लागल्या, त्यांना मुलं झाली, त्यांना नोकऱ्या लागल्या. पण जीवाची जी सुखाची धडपड आहे ती एवढं सगळं करून सुद्धा आत्ता काय म्हटलं तर अजून आमचा शोध चालूच आहे. का तर सुखाचं स्थान समजलं नाही आणि दुःखाचं कारण समजलं नाही. म्हणून आपण भाग्यवान आहोत की या ठिकाणी सुखाचं स्थान सांगितलं जातं आणि दुःखाचं कारण सांगितलं जातं आणि जीवाला सुखरूप करण्याचं हा काय आहे? हे स्थान आहे. या ठिकाणी ज्ञानदान केलं जातं. म्हणून खूप आनंदाची गोष्ट आहे. हे खरं सोनं आहे बरं का. ही सोनाळीतलं हे बाकीचं सोनं बरोबर येणारं नाही, पण हे जे सोनं आहे, आध्यात्मिक ज्ञान आहे, ते खरं सोनं आहे. आणि म्हणून सगळ्यांना एकदा नमस्कार करतो.